गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज भाग्यनगर म्हणजेच हैदराबाद येथून संत समाज पारसेचे यजमान पदाखाली संपन्न होत असलेल्या तपोभूमीवर दत्तगुरुवारला उपस्थित सर्व देवगण आणि देवांगनांना प्रेमाचा जय सच्चिदानंद. खूप इच्छा होती की जाऊन 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक लिंग जे श्रीशैले मल्लिकार्जुनम भगवान मल्लिकार्जुनांचं दर्शन करावं आणि ते आज स्वप्न साकार झालं. देवाची जी इच्छा तीच आपली इच्छा म्हणावी. पण आपण आपला विचार जो आहे, देवाप्रतीची जी काही इच्छा आहे, अपेक्षा आहे, ती काही सोडायची नाही. अशा समाधानकारक आणि ईश्वराला प्रिय अशा आचरणाने आपण आपलं मन घडवत जायचं असतं. आणि त्याचाच एक प्रत्यय म्हणून आज आपल्या संप्रदायाच्या सगळ्या शिष्यांसोबत आपल्या भारतामध्ये कसं देवदेवतांनी आपला हा भारत प्रांत जो आहे, हा प्रदेश जो आहे, तो कसा देवदेवतांनी नटवलेला आहे, सजवलेला आहे, त्यांच्या अनुभूतींनी नटलेला हा प्रदेश भारत देश का भारत आहे हे पाहायला पाहिजे. तर मात्र भारत भ्रमण करणे आवश्यक आहे. भगवान दत्तप्रभूंनी अगदी पाकिस्तान पासून श्रीलंकेपर्यंत सगळी ठिकाणी भ्रमण केलं. पद्मनाभाचार्यांनी अगदी आसेतू हिमाचल पर्यंत भ्रमण केलं. भगवान शंकराचार्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भ्रमण केलं. थोडक्यात तीर्थयात्रा करणं, भ्रमण करणं ही आपल्या भारत देशाची परंपरा राहिलेली आहे. आपल्याकडे पिकनिक करण्याची परंपरा नाही. आपल्याकडे तीर्थयात्रा करण्याची परंपरा आहे. आपल्या तीर्थांना भेट करणे, आपल्या देवदेवतांच्या दर्शनार्थ जाणे आणि तिथे जाऊन आपल्या देवदेवतांचं दर्शन करणे, तिथला इतिहास समजून घेणे, यासाठी आजवर संप्रदाय अनंत अशा प्रकारच्या यात्रा करत आलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज भाग्यनगर या इथे आम्ही आलो. वैष्णव संप्रदायाचं फार मोठं स्थान जे आहे ते या भाग्यनगर मध्ये आहे. त्यांचंही दर्शन आम्ही करणार आहोत. चिन्नाजीआर स्वामीजी यांचंही दर्शन होणार आहे, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती केलेली आहे. आणि आज आंध्र प्रदेशमध्ये जाऊन आम्ही श्री मल्लिकार्जुन भगवंताचं दर्शन केलं. हे सगळं आहे. तीर्थ भ्रमण करणं हे सदाचरण मानलेलं आहे. तीर्थभ्रमण का? देवाचं दर्शन होईल यात समाधान एका भक्ताला असतं. आपल्या जीवनामध्ये भगवंतापेक्षा मोठं काही न मानणं हा सनातनी संस्कार आहे. आणि हा संस्कारच आम्हाला मातीमध्ये, दगडामध्ये, भिंतीमध्ये, आकाशामध्ये सगळीकडे ईश्वर पाहण्याची बुद्धी देतो, संस्कार देतो. आचार प्रथमो धर्म. आपल्या सनातन धर्मामध्ये हाच पहिला आचार आहे की परमेश्वराला मोठं स्थान देणं, परमेश्वराला सर्वोच्च मानणं. आज आपलं असं झालेलं आहे की परमेश्वर नंतर पहिलं मला स्थान द्या, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, मी काय तो प्रथम व्हावं, माझं नाव पुढे यावं, अशासाठीची सध्या शर्यत सगळीकडे मानव मात्रांची चाललेली आहे. कामावरती मी, घरामध्ये मी, त्यानंतर जिथे कुठे जाईल तिथे सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा मीच. हा संस्कार कसा आमच्यामध्ये घुसला माहिती नाही, पण हा संस्कार आपल्यामध्ये आलेला आहे. हा संस्कार सनातनीयांना शोभादायक नाही.
प्रत्येककडे मी न पुढे करता प्रत्येककडे आपले गुरु, सद्गुरु, आपले आराध्य, आपले भगवंत, आपले देव, ईश्वर यांना समोर करणं ही आपली परंपरा राहिलेली आहे. ईश्वराला हवं तसं जगणं, ईश्वराला हवं तसं मानणं, आपल्या मनाला ईश्वराला अर्पण करणं आणि ईश्वराला हवं तेच आपण आचरण करणं हा प्रथम धर्म मानलेला आहे. म्हणून आचार प्रथमो धर्म. आचरण करणं, कसं आचरण? ईश्वराला हवं तसं आचरण. आणि ईश्वराला हवं ते आचरण आपल्याला सद्गुरू शिकवितात. ईश्वराला हवं ते आचरण आपल्याला आपलं सनातन संस्कार शिकवतात. ईश्वराला हवे ते आचरण आपल्याला आपली आई शिकवते. अशा प्रकारे आम्ही आमचं जगणं जे आहे त्यात सर्वात प्रथम आचरण मानलेलं आहे. आणि या आचरणालाच आम्ही सगळेजण मोठ्या प्रमाणामध्ये विसरलेले आहोत. म्हणून हा पहिला धर्म जे आचरण आहे ते आम्ही सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आचार परमंतपः. आचारापेक्षा मोठा अजून तप नाहीये. सकाळी पुढे उठणं, करदर्शन करणं, भूमिवंदना करणं, अंघोळ करत असताना मंत्र म्हणणं, त्यानंतर पूजा पाठ करणं, त्यानंतर भगवान सूर्यनारायणाला नमस्कार करणं, त्यानंतर आपल्या माता पितरांना वंदन करणं, आपल्या समोर असलेल्या भोजनाला वंदन करणं, तिथे श्लोकादी म्हणणं, हे सगळं आचरण जे आहे हे तप आहे. बऱ्याच वेळा आपल्याला त्याच्या आठवण उरत नाही किंवा हल्लीच्या काळामध्ये ती फॅशन नाही. पण मला आनंद वाटतो माझ्या सांप्रदायिक लोकांच्या हृदयामध्ये हे आचरण एवढं कोरलं गेलेलं आहे की मी ज्या वेळी त्यांच्या घरी जातो हे सगळं आचरण ते करताना मला दिसतं. ही समाधानकारक बाब आहे. म्हणून सद्गुरूंच्या सान्निध्यात जर येत असतो माणूस तर हे आचरण त्यांनी सर्वात प्रथम, कारण ते तप आहे. तपाशिवाय माणसाला घडता येत नाही. तप करणाराच माणूस जो आहे तो घडतो. म्हणून ब्रह्मानंद स्वामींनी आपल्या या गोव्यामध्ये लोकांनी तपोभूमीवरती येऊन घडावं यासाठी तपोभूमी केलेली आहे. तप करण्याची भूमी. करवीर पीठाचे शंकराचार्य तपोभूमीच्या उद्घाटन सोहळ्याला म्हणून गेले होते, तुम्ही तप करा, तुमची पत वाढेल. आणि ते खरं आहे. आपली जर मनुष्य म्हणून जर पत वाढायची असेल, कुत्र्या माजरांसारखं जर आम्हाला जगणं नको आहे, तर तप महत्वाचं आहे. तप माणसाला नराचा नारायण करू शकतं. तप माणसाला श्रेष्ठ बनवू शकतं. म्हणून आचार परमंतपः. आचरण हे श्रेष्ठ तप आहे. आपण अशा तपस्वी लोकांचे वंशज आहोत ज्यांनी अहोरात्र ईश्वरासाठी समर्पित केलं. अशा ऋषीमुनींचे आम्ही वंशज आहोत. अशा तपस्वियांचे आम्ही पायिक आहोत की ज्यांनी आपलं उभं आयुष्य जे आहे ते ईश्वराला, देशाला, धर्माला समर्पित केलं. माता पितरांना समर्पित केलं. स्वतःसाठी जगले नाही. हा आमचा संस्कार आहे. असं तप आपण सर्वांनी चालूच ठेवायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की असं जर तप आपल्याकडून घडत असेल तर आम्ही पावन होऊ, नरजन्म सार्थकी लागेल. आणि असंच आचरण जे आहे हे आपण सगळ्यांनी करण्याचा संकल्प करा. आचार परमंतपः असं ज्यावेळी आम्ही म्हणतो त्यावेळी छोट्या छोट्या गोष्टी, गाडीवर बसताना सुद्धा आपण मंत्र म्हणतो, मनोजवम मारुततुल्य वेगम, भगवान हनुमंतांना प्रार्थना करतो, गुरूंना नमस्कार करतो. हा आचार आहे. आणि असा आचार एकदा डोक्यात बसला की तो मनुष्य जो आहे तो पवित्र होऊन जातो. आणि अशा पवित्र माणसाचा आत्मा पवित्र असल्यामुळे, पुनीत आत्मा असल्यामुळे तो आत्म्याचं सगळं लक्ष जे आहे ते आपल्या मनुष्य जीवनावरती असतं. आणि हा आत्मा म्हणजेच गुरु होय, तो आपल्याला सदा सर्व काळ सांभाळतो. म्हणून असा पवित्र आत्मा होण्याचा संकल्प करा. आज आपला संत समाज पावन पारसे
दत्तगुरुवार साजरा करीत आहे. तर या सगळ्या माझ्या पारसेकर मंडळींना खूप खूप आशीर्वाद. आमच्या सगळ्या अधिकारी, पदाधिकारी, संत समाज समिती, पुरोहित, धर्मप्रचारक, धर्मशिक्षक या सर्वांना खूप खूप आशीर्वाद. आणि तुम्ही सर्व उपस्थित असलेल्यांना खूप आशीर्वाद. तुम्हा सर्वांना परमेश्वर उदंड आयुष्य आणि आरोग्य देवो. आणि अशीच तुमची देव, देश आणि धर्मासाठी समर्पित भावना सदा तयार होवो अशी दत्तप्रभूंकडे प्रार्थना करतो. आणि तुम्हा सर्वांना आशीर्वचन, आशीर्वाद, सप्रेम जय सच्चिदानंद. सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, भारत माता की, वंदे, जय सच्चिदानंद.